ओम नमः शिवाय. श्री शिव महापुराण वायव्य संहिता अध्याय 12. वायू म्हणाला, प्रत्यक्ष कल्पात रुद्राचे उत्पन्न होण्याचे काय कारण होते ते आम्हाला सांग. ते मी सांगतो. रुद्र जन्मास आल्यामुळे ब्रह्मदेवाच्या सृष्टीला कुठेही खंड न पडता ती सदोदितच वाढत जाते. प्रत्येक कल्पात ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव प्रजा उत्पन्न करतो व प्राणीमात्राची वाढ होत नाही असे पाहिल्यावर दुःखाने अतिशय मोह पावतो. त्या ब्रह्मदेवाचे दुःख शांत करण्याकरिता व प्रजेची वृद्धी करण्याकरिता त्या कल्पात कालरूपाने रुद्रांगणाचा अधिपती परमेश्वराने आज्ञा केलेला महेश्वर नील लोहित ब्रह्मदेवाचा मुलगा होऊन त्यांच्यावर अनुग्रह करतो. तो ब्रह्मदेवाच्या मागाहून जन्मास येतो. तोच भगवान परमेश्वर तेजाचा राशी आहे. त्यास कोणताही रोग नाही, त्याला जन्म नाही व मरणही नाही. तो ब्रह्मदेव आहे. तो राक्षस, तो रक्षण केलेल्या प्राण्यांचा संहार करतो. तो समर्थ आहे. तो मोठा ऐश्वर्यवान आहे. तो नेहमी परमेश्वराची भक्ती करतो. तो परमेश्वराच्या शक्तीच्या आधारानेच राहतो व नेहमी त्या परमेश्वराची चिन्हेच तो आपल्या शरीरावर धारण करतो. परमेश्वराचे नावच आपण धारण करतो, त्याचे स्वरूपच आपण घेतो. त्या परमेश्वराने करायची सर्व कामे करण्याची त्यास शक्ती असते. त्या परमेश्वरासारखेच तो व्यवहार करतो व त्या परमेश्वराचीच आज्ञा पाळतो. तो 1000 सूर्यासारखा तेजस्वी आहे. चंद्राच्या अर्धभागाचे त्याने आपल्या मस्तकावर भूषण केले आहे. त्याने आपल्या गळ्यात सर्पाच्या माळा घातल्या असून मनगटावर वाहुभूषणे आणि हातात कडेतोडेही सापाचेच केले आहेत व आपल्या कमरेस त्यांनी मुजंगवताचा कडदोडा केला आहे. जलंधर ब्रह्मदेव व इंद्र यांच्या कपालाच्या तुकड्यांची त्याने आपल्या गळ्यात माळ घातलेली आहे. मस्तकावरील गंगेच्या मोठमोठ्या लाटांमुळे त्याच्या डोक्यावरील पिगट रंगाचा जटा भिजून जातात. फुटलेल्या दाडाच्या तेजामुळे त्याचे आजूबाजूस असणारे सर्व पर्वत फार शोभतात. तसेच त्याने आपल्या डाव्या कानात सर्पाचे वेटोळे घातले आहे. तो बाहेर फिरण्यास निघताना आपल्या मोठ्या थोरल्या नंदीवर बसून निघतो. मोठ्या थोरल्या ढगाच्या गडगडण्यासारखा त्याचा शब्द आहे. मोठ्या थोरल्या पेटलेल्या विस्तावासारखाच तो तेजस्वी असून त्याचे सामर्थ्य आणि शौर्य फार मोठे आहे. अशा रीतीचा भयंकर स्वरूपाचा तो ब्रह्मदेवाचा मुलगा महेश्वर सृष्टी उत्पन्न करण्याच्या वेळी ब्रह्मदेवास सृष्टीचे ज्ञान शिकवतो आणि आपण स्वतः त्याचे बरोबरीत सृष्टी उत्पन्न करतो. ह्यासाठी त्या रुद्राच्या कृपेनेच प्रत्येक कल्पात प्रजापतीची म्हणजेच ब्रह्मदेवाची प्रजासृष्टी खंड न पडता सारखी वाढत असते. कोणी एक वेळी ब्रह्मदेवानेच तू स्वतः सृष्टी कर म्हणून परमेश्वर श्री शंकराची प्रार्थना केली, तेव्हा त्या सामर्थ्य बलाने आपल्यासारखे सर्वजण मनापासून उत्पन्न केले. त्या सर्वांच्या मस्तकावर जटाजूट होता. त्यास कोणतीही मनोव्यथा नव्हती. ते सर्व नीलकंठ होते. त्यास 3 डोळे होते. त्यांना जन्म मरण नसून
त्या सर्वांच्या हातात एक एक तेजस्वी उत्तम प्रकारचा शूल होता. अशा तऱ्हेच्या शंकरांनी उत्पन्न केलेल्या प्रजेचे 14 भुवने अगदी गच्च भरून गेले होते. त्या अनेक प्रकारच्या रुद्रास पाहून ब्रह्मदेव शिवास म्हणाला, हे देवादिदेवा, तुला नमस्कार असो. अशा रीतीचा प्रजा तुला पुन्हा उत्पन्न करू नकोस. तुझे नेहमी कल्याण असो. जिला मरण आहे अशा तऱ्हेची दुसऱ्या प्रजेची उत्पत्ती कर. ब्रह्मदेवाचे ते बोलणे ऐकून शंकर हसले आणि पुन्हा ब्रह्मदेवास म्हणले, माझ्यापासून उत्पन्न होणारी प्रजा तू म्हणतोस तशी मरण पावणारी होणार नाही. तूच पाहिजे तर तशी अकल्पकारक प्रजा उत्पन्न कर. मी करणार नाही. ज्यास मी आपल्या मनापासून उत्पन्न केले आहे ते सर्वजण मोठ्या मनाचे असून मोठे बलवान आहेत. ते सर्वजण यज्ञयाग करतील व माझ्याबरोबरच राहतील. सर्व त्रैलोक्याचे अधिपत्य असणाऱ्या श्री शंकराची सृष्टी उत्पन्न करणाऱ्या ब्रह्मदेवास असे सांगितले आणि तेव्हापासून मानस सृष्टी उत्पन्न करण्याचे बंद करून बाकीच्या रुद्रामहित श्री शंकर तसे स्वस्थ बसले. तेव्हापासून त्या परमेश्वराचे कल्याणकारक प्रजा उत्पन्न केली नाही. ब्रह्मचर्य व्रताने प्राणीमात्राचा संहार होईपर्यंत ते शिव एखाद्या झाडासारखे निश्चल राहिले. याप्रमाणे शैव नावाच्या महापुराणामधील वायव्य संहितेच्या पूर्व भागातील रुद्रांची उत्पत्ती नावाचा हा 12वा अध्याय येथेच पूर्ण झाला. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.